यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे मानवी तस्करीचा गंभीर आरोप समोर येत 34 आदिवासी मुली बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे। घटनेच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद शांततेत पार पडला असून व्यापारी संघटना व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत पोलीस तपासाला सहकार्य दर्शवले। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सखोल चौकशी सुरू असून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली। दरम्यान एका महिलेचे लोकेशन ग्वालियर येथे आढळल्याने मोठ्या जाळ्याची शक्यता व्यक्त होत आहे। निषेधार्थ बजरंग दलाने बसस्थानक परिसरात टायर जाळून आंदोलन केले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र झाली आहे। श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, कायद्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, कायद्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। मागणीसाठी बंद नाही आहे, पोलीस त्यांचं काम करत आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जे ज्या नावांचा त्या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे, त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जे व्यक्ती आहेत त्यांना शोधत आहे। काही लोकांना पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी ताब्यात घेतलं आहे। जे लोकांचं लोकेशन, एका बाईचं लोकेशन ग्वालियर दाखवत आहे, तिलाही पोलीस ट्रेस करतील। घटना गंभीर आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात येत आहे की हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे, त्यामुळं आपल्या हिंदू महिलांच्या मुलींच्या जीवितवाला यातून धोका होऊ शकतो। त्यामुळं जो मजर कुरेशी आहे त्याची बायको याच्यामध्ये आणि तो स्वतः याच्यामध्ये आहे। मजर कुरेशी हा गोतस्करीमध्ये आहे, त्याच्यामध्ये जुन्या याच्यामध्ये चौकशा चालू आहेत की तो देशी कट्टे वगैरे या परिसरामध्ये विकतो असंही भानगड आहे। अनेक हिंदू महिलांना तो पळून नेतोय, त्यांच्यासोबत शरीर संबंध जबरीने करतोय अशी माहिती आहे। त्यामुळे या सर्व घटनाचं जे मोठं सिंडिकेट आहे पोलीस तपासात उघड होईल। आम्ही पोलिसांना सहकार्य करतो आहेत, पोलीसही त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत, परंतु घटनेच्या निषेधार्थ हा स्वयंस्फूर्तीने हा बंद आहे। त्यासाठी पोलिसांनी सहकार्य केलं आहे, सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत। आज कडकडीत बंद करण्याचा उद्देशाने हेतू सर्व व्यापारी वर्ग, सर्व विविध पक्षाच्या संघटना मिळून आज झालेली घटना अतिशय गंभीर असल्यामुळे त्या घटनेचा निषेध करणे आणि पोलीस विभागाला सहकार्य करणे, कारण पोलीस विभाग ताकदीनं तपास करत आहे। अनेक लोकांना त्यांनी तपासासाठी हातात घेतलेलं आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचं, पोलीस विभागाचं मॉरल आणि प्रोत्साहन द्यावं त्यांना त्यासाठी समर्थनार्थ आणि झालेल्या घटनेचं निषेधार्थ हा कडकडीत बंद आहे आणि शांततामय आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, कारण शांततामय शहर आहे, शांतता राखणारे इथले लोक आहेत, त्यामुळे असा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही कुठल्याही प्रकारची शंका नाही।